हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप की तुम्ही सगळे स्वस्त आणि मस्त असाल. प्रत्येक स्त्रीला घरातील कामे करावीच लागतात, यात काही नवीन नाही. तुम्ही जॉब करा किंवा बिझनेस करा, घरातून पडण्यापूर्वी किचन आवरूनच निघावे लागते. मी सुद्धा तुमच्यातलीच आहे की सकाळीच किचनची कामे करायला घ्यावी लागतात. सर्वात आधी भांडी क्लीन करून घेतली आणि सोबतच पीठसुद्धा मळून ठेवले. आता लगेचच पावसाळा सुरू होणार आहे, तर म्हटलं पावसाळ्यापूर्वी होण्याआधीच किचनमधली काही कामे करून घ्यावी. घरातील मसाले संपले होते, तर म्हटलं डबेसुद्धा खाली झाले, तर त्यांना घासून पुसून आधीच मी स्वच्छ करून ठेवले आणि लगेचच दुसऱ्या दिवशी त्यांना भरायला घेतलं. पटापट जेही मसाले होते ते काढून ठेवले आणि त्यांना भरण्याचं काम घेतलं. ही रोजच्या स्वयंपाकात लागणारे मसाले आहेत, जे की मी किचनच्या खालच्या कप्प्यांमध्ये ठेवत असते. पावसाळा सुरू होण्याआधी म्हटलं की किचनमधील मसाल्याचे डबे घासून घ्यावे. पावसाळ्यात दमट वातावरण राहत असते, त्यामुळे होतं काय की जेही आपल्या घरचे मसाले किंवा पीठ असतात त्यांना बुरशी लागण्याचे चान्सेस खूप जास्त प्रमाणात राहते. आणि तसंही पावसाळ्यात ऊन अशी भरपूर काही राहत नाही. चहा बनवण्याची गूळ पावडर संपली होती डब्यातली, तर म्हटलं मसाल्यासोबत तीसुद्धा भरून घेते. गूळ पावडर भरल्यानंतर डबे मस्तपैकी पुसून घेतले आणि त्यांच्या जागेवर लावून ठेवले. नंतर स्वयंपाक करायला घेतला. आज जेवणात जास्त काही नव्हतं, बस वरण भातीचा कुकर लावला आणि सोबत भेंडीची भाजी करायला घेतली. किचनमध्ये नेहमी लागणारे कडधान्याचे ड्रमसुद्धा घासून घेतले. आणि घरी जास्त प्रमाणात लागणारे धान्य म्हणजे तांदूळ आणि पीठ असते, तर ड्रम सुकले होते, तर म्हटलं त्यांनासुद्धा भरून घेते. पावसाळ्यात आपण ही अशी मोठमोठी भांडी वारंवार घासू शकत नाही, म्हणून म्हटलं की पावसाळ्यापूर्वीच त्यांना घासून घ्यावी आणि सगळं धान्य भरून घ्यावे, म्हणजे नंतर त्यांना बुरशी किंवा खराब होण्याचे चान्सेस राहणार नाही.
ड्रम भरल्यानंतर त्यांना म्हटलं की त्यांच्या जागेवर लावून देते, तर ट्रॉली उघडायला घेतली तर बघते काय तिथेसुद्धा थोडीफार घाण झालेली होती. तर म्हटलं आता ड्रम बाहेर आहेच तर त्यांनासुद्धा साफ करून घेते. माझ्या या व्हिडिओमधून तुमच्यासाठी सुद्धा तुमच्या किचनकरिता काही यूजफुल माहिती भेटेल ही आशा करते. पावसाळ्यात ऊन खूप कमी राहते आणि आपल्या ट्रॉल्यांमध्ये तसाही उजेड कमी असतो, तर त्यात कॉक्रोच झुरळ होऊन जातात. तर म्हटलं त्यांना सुद्धा पाण्याने क्लीन करून घ्यावे, स्वच्छ अशा करून घ्याव्या. नंतर मसाला ठेवण्यासाठी डबे ज्या रॅकमध्ये ठेवते मी ते सुद्धा बघून घेते, म्हटलं की तिथेसुद्धा काय आहे आणि काय नाही. तर थोडीफार तिथेसुद्धा घाण झालेली होती, तर म्हटलं त्यालासुद्धा मस्तपैकी कपड्याने ओला करून घेतला आणि पुसून घेतले आणि आजूबाजूची जी घाण होती ती बाहेर काढून घेतली आणि सुकल्यानंतर डबे सगळे तिथे लावून घेतले. किचन म्हटलं तर आपल्याला प्रत्येक वस्तू ट्रॉल्यांमध्ये काढूनच वापर करावा लागतो आणि त्याने काय होतं की वारंवार आपले हात किचनच्या ट्रॉलींना लागत असतात. त्यामुळे त्या चिकट अशा झाल्या होत्या आणि त्यांच्यावर धूळसुद्धा जमलेली होती. तर म्हटलं त्यांनासुद्धा मस्तपैकी क्लीन करून घ्यावे. पावसाळा लागण्यापूर्वी अशा प्रकारे मी माझ्या किचनची क्लिनिंग करून घेतली, जी की खूप महत्त्वाची होती. किचन ट्रॉल्या पुसल्यानंतर माझं किचन अगदी नवीन बनवल्यासारखं दिसायला लागलं, मस्त शाईनिंग करायला लागलं होतं. अशा प्रकारे पावसाळा लागण्याआधीच मी माझ्या किचनची महत्त्वाची जी कामे होते ती करून घेतली. आय होप की तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल. माझ्या व्हिडिओला आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि हो, विशाखा लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय.